नमस्कार मित्रांनो. आज आपण एक नवीन टॉपिकवर डिस्कस करणार आहोत, ॲसेट अँड लायबिलिटीज. जर तुम्हाला फायनान्शियल फ्री व्हायचं असेल तर तुमचा ॲसेटचा कॉलम हा जास्तीत जास्त भरला पाहिजे. ॲसेट अँड लायबिलिटीज एक्झॅक्टली काय दोघांमध्ये डिफरन्स आहे ते आपण समजून घेणार. ॲसेट म्हणजे अशी गोष्ट की तुम्ही जी वस्तू घेणार ती ॲसेट जर असेल तर ती तुमच्या खिशात पैसे टाकेल. आणि जरी लायबिलिटीज म्हणजे काय की जर तुम्ही एखादी गोष्ट घेतली तर ती तुमच्या खिशातनं जरी पैसे घेऊन जात असेल, तुमच्या पॉकेटमधून जर पैसे जात असतील तर त्याला लायबिलिटीज म्हणतात. ॲसेटमध्ये काय काय गोष्टी येतात त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. जर तुम्ही एखादं प्रॉपर्टी घेतली रिअल इस्टेटमध्ये, त्याचं जर रेंट येत असेल, रेंटल इन्कम येत असेल तर ती एक तुमच्यासाठी ॲसेट झाली. जर तुम्ही शेअर घेतले, स्टॉक घेतला, जर त्याचा डिव्हिडंड येत असेल तर तुम्हाला पैसे मिळवून देत असेल तर ते तुमच्यासाठी ॲसेटचा पार्ट झाला. त्यानंतर तुम्ही बॉन्ड्स घेतले तर ते बॉन्ड्स पण तुमच्या ॲसेटमध्ये येतात. अशा गोष्टी ज्या ॲसेट कॉलम मध्ये तुमचा येऊ शकतात. लायबिलिटीज म्हणजे काय? सपोज तुम्ही घर घेतलं आणि तुम्ही त्या घरात राहताय, पण जो ईएमआय आहे तो तुमच्या दर महिन्याला खिशातनं जातो, याचा अर्थ ते घर तुमच्यासाठी लायबिलिटीज म्हणून बनले. दुसरी गोष्ट, तुम्ही कार घेतली, कारचा ईएमआय जातोय, ती पण तुमच्यासाठी लायबिलिटीज म्हणून जाते. तुम्ही कुठली गोष्ट घेतली, लोन असतील, क्रेडिट कार्ड्स असतील, हे तुमच्यासाठी लायबिलिटीज आहेत. सो तुम्ही ठरवा की तुमचा कुठला कॉलम जास्त जास्त भरला पाहिजे, कुठला कॉलम जास्त जास्त कमी झाला पाहिजे. धन्यवाद.